नमस्कार मंडळी, सिक्स्थ सेन्स इन्फो चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आजचा सुद्धा इंटरेस्टिंग विषय आहे तो म्हणजे सिक्स्थ सेन्स जर जागृत असल्यास तर कोणत्या सूचना मिळतात किंवा कोणते संकेत मिळतात. लक्षात घ्या, म्हणजे व्हॉट आर द अलर्ट्स इफ द सिक्स्थ सेन्स इज अवेक. लक्षात घ्या, मग हेच आज आपण बघणार आहोत मित्रांनो. तर आपल्याला कोणते संकेत मिळतात किंवा कोणत्या सूचना मिळतात जर तुमचा सिक्स्थ सेन्स जागृत असेल तर मित्रांनो. चला तर आपण बघूया मित्रांनो. जर तुमच्यामध्ये सिक्स्थ सेन्स जागृत असेल तर पहिल्यांदा तुमच्या लक्षात येईल का तुमच्याकडे जी माणसं येतात किंवा एखादी व्यक्ती तुमच्याकडे आली तर ती व्यक्ती कशासाठी आली, त्याच्या मनात काय विचार चाललेले आहे आणि बरोबर आपल्याला अंदाज येतात. आणि अनेकदा तुम्हाला असा अनुभव आला असेल मित्रांनो की आपण बरोबर ओळखलेला आहे. बरं, जुने जे बायका असतील तुम्हाला सगळ्या जुन्या ग्रामीण भागातल्या, तुम्ही बघा त्यांना बरोबर कळतं की समोरची व्यक्ती कशासाठी आली, कारण त्यांचं बारीक निरीक्षण असतं किंवा त्या व्यक्तीचा अभ्यास झालेला असतो. लक्षात घ्या, आणि जे 5 जे तुम्हाला सांगितलं सेन्सेस आहेत ते ॲक्टिव्ह जर असतील तर बऱ्याच गोष्टींचा आपल्याला अंदाज येतो. आणि त्यातल्या त्यात जर आपला सिक्स्थ सेन्स जागृत असेल तर समोरच्या व्यक्तीबद्दल 100% आपल्याला सर्व प्रकारचा अंदाज येतो. लक्षात घ्या. दुसरी महत्त्वाची गोष्ट आहे मित्रांनो, समोरच्या मनातील ज्या मनात जर सांगितलं तुम्हाला ज्या काही गोष्टी चालू असतील त्याच्याकडं किंवा तो तुम्हाला तो धोका देणार असेल किंवा तो तुम्हाला अडचणी निर्माण करणार असेल तरी त्या गोष्टीचा सुद्धा आपल्याला अंदाज येतो आणि वेगवेगळ्या प्रकारचे आपल्याला संकेत मिळत असतात. लक्षात घ्या. त्याच्यानंतर जर तुमच्यावर एखादं संकट येणार असेल, जर एखाद्याने तुम्हाला मोठी अडचण निर्माण केलेली असेल, कोर्ट कचेऱ्या काही मोठे घडणार असेल तुमच्या आयुष्यात मित्रांनो, त्याचेसुद्धा मित्रांनो संकेत वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल आहेत. आपल्या शकुनशास्त्रामध्ये पूर्वीच्या जे शास्त्र आहेत मित्रांनो त्याच्यामध्ये सुद्धा वेगवेगळ्या प्रकारचे संकेत सांगितलेले आहेत मित्रांनो. ते मी तुम्हाला पुढे सांगणारच आहेत शेवटीला कशा प्रकारचे संकेत आपल्याला मिळत असतात. त्यानंतर मित्रांनो जर सिक्स्थ सेन्स जागृत असेल तर आपल्याला लक्षात घ्या कोणती गोष्ट असेल, म्हणजे उद्योग असेल किंवा व्यवसाय असेल आणि आपण जर तो सुरू करायचा असेल किंवा अभ्यासक्रम असेल किंवा एखादी परीक्षा दिली किंवा पेपर बऱ्याच वेळा वाटतं मला अवघड जाईल म्हणतो त्यावेळेस पेपर अवघड जातो. कधी असं वाटतं मला पेपर सोपा जाईल, आपल्याला अगोदर कळतं त्या दिवशी नेमकी आपल्याला पेपर सोपा गेलेला असतो. उद्योग व्यवसायात यश मिळेल आपल्याला कळतं मिळेल तर त्यावेळेस बरोबर मिळतं. कधी कधी आपल्याला अगोदरच कळतं अरे हा धंदा चालू केला त्याच्यात यश मिळणार नाही बरं का, याच्यात मिळणार, तरी आपण काय करतो तो करतो चालू आणि बरोबर त्याने त्या अगोदर त्याला मिळालेली असते इंट्युशन पॉवर, अंतर्मनाची शक्ती मिळाली असते, त्याला सगळी माहिती येतो, तो त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्यामुळे मित्रांनो आपल्याला जे सिग्नल मिळतात संकेत मिळतात त्याकडे कधीही दुर्लक्ष करू नका, कारण सिक्स्थ सेन्स जागृत असल्या तर त्या गोष्टी शक्यतो खोट्या ठरत नाहीत. लक्षात घ्या. त्यानंतर मित्रांनो अनेक गोष्टींमध्ये आपल्याला सिक्स्थ सेन्सचा वापर करता येतो आणि त्याच्यामध्ये यश हमखास मिळवता येते. लक्षात घ्या, कारण त्याच्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे सिग्नल मिळत असतात. त्यानंतर कोणत्याही गोष्टी म्हणजे कोणती गोष्ट मला सुरू करायची असेल, एखादा व्यवसाय असेल किंवा एखादा क्लास चालू करायचा असेल, साध्या छोट्या छोट्या गोष्टी करायच्या असेल, छोटा मोठा उद्योग व्यवसाय असेल किंवा एखाद्या नोकरीवर कुठं जायचं असेल तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्याला अंदाज सेन्स किंवा एक आपली जी पॉवर असते आपण म्हणतो वैश्विक शक्तीची किंवा अंतर्मनाची ताकद जी असते ना मित्रांनो, ते म्हणजे आपला जो सिक्स्थ सेन्स जागृत असल्यामुळे आपल्याला कळत असतं. त्याच्यानंतर आपल्याला जे काही इंट्युशन पॉवर जे आपल्याला आतला आवाज म्हणतो आपण त्या आला तर नक्की त्यानुसार आपण करावं आणि त्याच्याकडे दुर्लक्ष करू नये. त्यानंतर मित्रांनो अशा काही घटना घडतात आपल्या आयुष्यामध्ये काही एकदम चमत्कार घडण्यासारख्या घडतात. मी माझ्या बाबतीत अशा अनेक घटना घडलेल्या त्याचे काही मी व्हिडिओ पण बनवलेले आहे. एकदा तर असं सहज मी म्हणालो होतो आमच्या मिसेसला म्हणालो होतो की तुला दर्शन होईल तिथं जाऊन देवीचं वगैरे, तुझे साडी चोळी वगैरे देवीला नेसवले जाईल, अभिषेक वगैरे चालू असेल. आणि नेमकी तशी घटना घडली. त्यानंतर ती म्हणाली का मला खरोखर मृत्यूनंतर माणसं भेटतात का आणि खरोखर आता माझे सासरे वारलेले म्हणजे माझे वडील वारले ते मला भेटतील का. म्हटलं तुझ्या मनात श्रद्धा असेल तुला भेटतील. आणि नेमके आम्ही तुम्हाला सुद्धा जेजुरीला जायच्या आधी कऱ्हा नदीच्या ठिकाणी आम्ही गेलो मित्रांनो. आणि त्यावेळेस काय झालं, आम्ही ते सगळे देव वगैरे तयार केलेले होते, टाक हस्तक केलेले, आणि नेमकी तो एक कावळा आला आणि त्या कावळ्याने माझ्या वडिलांचाच तो टाक उचलला आणि चोचीत घेतला. असा अक्षदा खाल्ल्या, बऱ्याच गोष्टी ते नैवेद्यसुद्धा खाल्ला, आमच्या ताटावर बसून खाल्ला. आणि मग तेव्हा पत्नीला म्हणालो बघ तू म्हणते तर सासरा भेटायला येतो का नाही मृत्यू वगैरे, म्हणजे अशा जेव्हा घटना घडतात ना अचमत्कारिक घटना घडतात मित्रांनो. आता त्याच्यावर सायन्स काय आहे का शास्त्र आहे का काय हा वादातीत विषय ठरला, पण एक सत्य घडलेली घटना. जेव्हा अशा चमत्कारिक घटना घडायला लागतात मित्रांनो किंवा अशा त्याच्या सूचना तुम्हाला मिळायला लागतात, लक्षात घ्या ते सिक्स्थ सेन्स जागृत असल्याचे सुद्धा लक्षण आहे. कधी कधी असा एखाद्या जवळच्या व्यक्तीचा मृत्यू होतो किंवा कधी मोठी घटना घडते, काही फार मोठं नुकसान होणार असेल मित्रांनो, त्यावेळेससुद्धा आपल्याला काही संकेत मिळत असतात. किंवा एखादं अचानक एखादं पाखरू पक्षी असेल तर मरून पडणं असेल किंवा एखादी गाडी बंद पडणं किंवा अचानक डोकं दुखायला लागणं
आणि त्यावेळेस तुम्हाला सांगतो असे काही संकेत आपल्याला मिळत असतात, वेगवेगळ्या प्रकारचे संकेत आहेत. कारण हे शास्त्र असं शास्त्र आहे की जे सिद्ध करता येत नाही. एकदा घडलेली घटना त्याच प्रकारे पुन्हा तशी घडेल असं काही सांगता येत नाही. त्यामुळं याच्याकडे लोक तेवढ्या गांभीर्याने सिरियसली लोक बघत नाहीत, लक्षात घ्या. परंतु हे जे तुम्हाला सांगतो वेगवेगळ्या प्रकारच्या धोक्याच्या वगैरे ह्या सूचना आपल्याला या सिक्स्थ सेन्समुळे किंवा जागृत असल्यामुळे मिळत असतात मित्रांनो. सुरुवातीला मी तुम्हाला सांगितलं होतं का आपल्याकडे शकुनशास्त्र आहेत. पूर्वी अनेक सहदेव भाडळे असेल किंवा पूर्वीचं जे अनेक शास्त्र आहे त्याच्यामध्ये शकुन अपशकुन ह्या गोष्टी सांगितलेल्या आहे, लक्षात घ्या. शुभ अशुभ संकेत पण सांगितलेले आहेत. काळाच्या ओघावर त्याच्यामध्ये सुद्धा बदल झालेला आहेत, लक्षात घ्या. काही गोष्टी तशाच घडतील अशा नाही आहे, कारण त्या काळामध्ये जी साधनं तयार होती, ज्या गोष्टी होत्या लक्षात घ्या त्या दिसायच्या वगैरे. कारण शक्यतो शकुनशास्त्रामध्ये कसं असतं, या गोष्टी ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत त्या तुमच्या स्वप्नात येणं किंवा त्या तुम्हाला दिसणं किंवा आजूबाजूला काही त्या घटना घडणं, नैसर्गिक घटना ह्या त्याच्या आपल्याला पडताळून बघता येते. ह्या कोणाला सिक्स्थ सेन्स, ज्या एकदा सिक्स्थ सेन्स जागृत झाला का ती व्यक्ती एकदा निसर्गाचा घटक बनते, लक्षात घ्या. आणि त्याला अशा अनेक घटना घडायला लागतात वगैरे. आणि मग सिक्स्थ सेन्स जागृत असलेल्या माणसाला बरोबर कळतं. आपण म्हणत असतो बघा का डावा डोळा फडफड केली तर बायकांना तो चांगला असतो, काहीतरी चांगली घटना घडणार. पण तो डावा डोळा जर का पुरुषांच्या बाबतीत घडला तर तो नाही आता काहीतरी कटकट होणार, भानगड होणार. हे जे आपण म्हणतो का बाहू फुरफुरणं, उजवा बाहू फुरफुरणं म्हणजे विजय, यश मिळेल वगैरे, अलग लक्षात. किंवा डावा असेल तर नाही बाबा अपयश येईल वगैरे. अशा प्रकारच्या अनेक गोष्टी आहेत, लक्षात घ्या. म्हणजे गाडी अचानक बंद पडली असेल किंवा एखादी गोष्ट होईल का नाही, अचानक डोकं दुखणं किंवा छाती पोटऱ्या वगैरे फुरफुर करणं, डोळा उडणं, कपाळावर फुरफुर वगैरे थरथर होणं, ह्या ज्या गोष्टी, नस तडतडणे, या गोष्टी घटना, या सगळ्या गोष्टी अशा आहेत. त्याला अनेक लोक म्हणतात नाही हे चुकीचं आहे किंवा हे काहीतरी अंधश्रद्धा फिरवतात वगैरे किंवा असं अनेक गोष्टी लोक म्हणतात, पसरवतात वगैरे. परंतु मित्रांनो हे एक फार मोठं शास्त्र आहे, पूर्वी परंपरागत पद्धतीने चाललेलं आहे. आम्ही अनेक गोष्टींचे अनुभव घेतलेले आहेत, अशा गोष्टी घडतात. काही लोक म्हणतात सांधेवात असतात, काही लोक म्हणतात आजार असतात. पण तो आजार असा काय 2 मिनिटात कसं काय डिटेक्ट होतो? अनेक लोकांना सांधेवात किंवा काही गोष्टी आजार नसतानाही त्या गोष्टी घडतात, संकेत घडत असतात. आणि विशिष्ट आणि एकदा ती गोष्ट आपल्याला कळाली जी घडणार आहे त्याच्यानंतर ती गोष्ट थांबते, फुरफुर करणं किंवा डोकं दुखणं अचानक थांबतं मित्रांनो. हे संकेत असतात मित्रांनो. सिक्स्थ सेन्स जर जागृत असेल तर अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या सूचना असतात, संकेत आपल्याला मिळत असतात मित्रांनो. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर मित्रांनो नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला सिक्स्थ सेन्स संदर्भात कुठली माहिती हवी असेल तर आपल्या चॅनलवरती अनेक व्हिडिओ आहेत ते तुम्ही बघा. आणि तुम्हाला जर काही अडचण आली असेल तर आम्ही तुम्हाला जरूर मार्गदर्शन करू. धन्यवाद.